हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला दिसतच असेल की मी तुळशी विवाहाची तयारी करते. आय होप सगळ्यांची दिवाळी ही खूप छान गेली असेल. आमची खूप छान गेलेली आहे. तर आज दिवाळी आपली तुळशीच्या विवाहाने संपूर्ण होणार आहे. तर दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. पण याच्यामागे काय कथा आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर चला पाहूयात. प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप अकांत तांडव करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी होता. त्याच्या साहस असल्यामागे कारण होते त्याची पत्नी वृंदा. हिचे प्रतिव्रता धर्म तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु जालंधराच्या या त्रासामुळे त्रस्त सगळं देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि रक्षणासाठी याचना करू लागले. याची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे प्रतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिलात, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले. एक इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल, त्या दगडाला शालिग्राम म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल. तेव्हापासून तुळशीविना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह आहे असे मानले जाते. तर अशी ही कथा आहे तुळशी विवाहामागची. तर अशाच पद्धतीने म्हणजे आपली संस्कृती चालत आलेली आहे, त्या पद्धतीने आम्हीसुद्धा तुळशी विवाह केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे तुळशी विवाह कसा साजरा केला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला याच्या मागची कथा काय माहिती आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. बऱ्याचशा कथा आपल्याला गुगलवर किंवा आपले काही पूर्वज आहेत ते आपल्याला सांगत असतातच. तर मला ही जी कथा माहिती होती ती मी एका वहीत लिहून घेतली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन भावन पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंडा वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाहे सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन. तर अशा पद्धतीने आमचा तुळशी विवाह पार पडलेला आहे आणि सर्वांनी छान असे फोटो काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.